थकबाकीदार बिल्डर मोकाट, सर्वसामान्यांवर वाढीव कराचा बोजा, अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कारवाई करा. संजय केळकर, ठाणे. शहरातील मोबाईल टॉवर कंपन्या आणि बड्या विकासकांकडून मालमत्ता कराची कोट्यवधींची थकबाकी वसूल करण्यात प्रशासन अपयशी ठरत असताना दुसरीकडे सर्वसामान्य ठाणेकरांवर 12% करवाढ केली जाते. त्यामुळे आधी थकबाकी वसुली करा आणि अकार्यक्षम अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना आमदार संजय केळकर यांनी मालमत्ता कर वाढविण्याच्या भूमिकेला विरोध केला. महापालिका प्रशासन 10 वर्षांनी करवाढ करत असल्याचे म्हणत असले तरी यंदा होणारी करवाढ ही तिसऱ्यांदा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या वैधानिक लेखपरीक्षणात 2018 मध्ये 176 कोटी रुपयांची थकबाकी असून आतापर्यंत 600 कोटींहून जास्त थकबाकी असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे शहरातील मोबाईल टॉवर कंपन्या आणि बड्या विकासकांकडे कोट्यवधींची मालमत्ता कर थकबाकी असून ती वसूल करण्यात अधिकारी सपशेल अपयशी ठरले असताना सर्वसामान्यांवर मात्र 12% मालमत्ता करवाढ करण्यात येत आहे. हा सर्वसामान्य करदात्यांवर अन्याय असून आधी थकबाकी वसूल करा आणि अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी आयुक्तांकडे केल्याची माहिती श्री. केळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. खोपट येथे भाजप कार्यालयात झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात हजुरी येथील सारे प्रकल्पाचे विकासक उपस्थित होते. रहिवाशांची भाडी थकवण्यात येऊन त्यांना घरेही मिळत नसल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या होत्या. याबाबत श्री. केळकर यांनी पाठपुरावा केल्यानंतर विकासकाने रहिवाशांच्या इमारतीचे बांधकाम चालू असून त्यांना लवकरच घरे देण्यात येतील असे कबूल केले. तसेच रहिवाशांना भाडी देण्यास सुरुवात केल्याचेही विकासकाने स्पष्ट केले. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी आपल्याला हे वॉर्डन बघायला मिळतात, ट्रॅफिक वॉर्डन. हे जवळजवळ 150 ट्रॅफिक वॉर्डन या वाहतुकीला शिस्त आणण्याकरता त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसला सहाय्य करत असतात. या 150 वॉर्डनचे प्रतिनिधी या ठिकाणी आले होते आणि त्यांना आज 4था महिना आहे, 1 रुपया देखील पगार मिळालेला नाही. शेवटी हे कष्टकरी आहेत, तासनतास त्या ठिकाणी उभं राहून ट्रॅफिकचं नियोजन करणारे आहे. परंतु जो कोणी कॉन्ट्रॅक्टर यांचा आहे, या कॉन्ट्रॅक्टरने याची दखल घेतलेली नाही आणि महापालिकेने तर अजिबातच घेतलेली नाही. जो पगार दिला जातो तो देखील अतिशय अल्प दिला जातो. 30 दिवस पूर्ण काम केल्याशिवाय पगार दिला जात नाही आणि 3-3 महिने आजपर्यंत त्यांनी पगार दिला गेलेला नाही. ज्यामुळे लोक जे आहेत ते अतिशय चिंतेमध्ये आहेत आणि त्यांचं म्हणणं पण खरं आहे की त्या ठिकाणी गेलं, कोणाकडे तक्रार केली तर म्हणजे आम्हाला काढून टाकतील आणि तक्रार नाही केली तर असं हे भोगायला लागतं. त्याच्यामुळे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना मी स्पष्ट सांगितलं की यांचा पगार जो आहे तो 2 दिवसामध्ये झाला पाहिजे. अन्यथा हा जो कोण ठेकेदार असेल, जो ठेकेदार प्रॉव्हिडंट फंडची पण रक्कम त्यांची ठेवलेली नाही, त्याने त्याच्या कुठल्याही प्रकारची जी कामगार कायद्याप्रमाणे त्यांनी जे करायला पाहिजे तेही ठेवलेलं नाही. त्यांना आरोग्याची काही तक्रार आली तर ESIचं पण काही ठेवलेलं नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या ठेकेदार अनेक आहेत महापालिकेमध्ये. पण हे तर फार महत्त्वाचं काम महापालिकेने यांना पगार देण्याचं घेतलं आहे, तर त्या ठेकेदाराला तुम्ही निष्कासित करा आणि योग्य ठेकेदार त्या ठिकाणी नेमा, अशा प्रकारचं पण आपण सांगितलं आहे. पुढच्या काळामध्ये या 48 तासामध्ये त्यांना पगार मिळेस्तोवर आम्ही हा निश्चितपणे पाठपुरावा करणार आहोत.